ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. दादरच्या कबूतरखाना बंद झाल्यानंतर जैन मुनी हे आक्रमक झाले होते. त्यांनी आझाद मैदान ह्या ठिकाणी देखील आंदोलन सुरू केलं होतं आणि आंदोलन झाल्यानंतर आता त्यांनी एक मोहीम राबवली, ती म्हणजे प्रत्येक टावरमध्ये जाऊन कबूतरखाना वाचवण्यासाठी आता त्यांची ही मोहीम असणार आहे. आपल्यासोबत जैन मुनी आहेत, नीलचंद्र मुनी. सर, काय सांगाल? आपण आता एक मोहीम राबवत आहेत, प्रत्येक टावरला भेट देणार आणि त्या ठिकाणी कबूतर वाचवण्यासाठी ती मोहीम असणार आहे. नेमकी काय मोहीम आहे? बघा, कबूतर नाही, पशु पक्षी आणि प्राणी आणि गोमाताचा हा प्रचार करत आम्ही भारतमध्ये महाराष्ट्रभरमध्ये करतच आहे. पण आता ह्या कबूतरच्या चक्करमध्ये भाषावाद आलेला आहे. त्याला संपायला मी मान्य राजसाहेबांना खाल्ला की मराठीचा विवाद तुम्ही खतम करू शकता. दुसरा असा प्रश्न आहे की जे कबूतरखाने कशामुळे बंद झाले आहे हे आजपर्यंत ना मराठी जनतेला माहीत नाही ना. तुम्ही बार बार करत आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांना राज्य सरकारनं काय ITR बसाव आणि आमचे जे मराठीची जी जनता आहे, जे लोक वोट बँकसाठी आमची मराठी आणि मारवाडीला ते भ्रमित करत आहेत, त्याच्यासाठी म्हटलं जेवढा तुम्ही सन्मान मराठी भाषेचा करता त्याच्यापेक्षा आम्ही मारवाडी करता. तर त्याच्यामुळे म्हटलं चला तो प्रत्येक टावरमध्ये मी जय महाराष्ट्र, जय जिनेंद्र प्रत्येक डोअरवर आणि प्रत्येकचा एक फ्लॅट नंबर खाली नंबर राहणार फ्लॅटचा, त्याच्यावर तर जय महाराष्ट्र जय जिनेंद्र असं कायम तरी राहणार. आणि टावरमध्ये छत्रपती शिवाजी आणि महाराणा प्रतापचा फोटो पण आम्ही चालू करणार आहे. कारण की आमचा जन्म मारवाडी लोकांचा जन्म राजस्थानला झाला, त्यांचे महाराणा प्रताप होते, छत्रपती दोन्ही महान योद्धा होते ते. तर असा हा विष जो भाषीवादचा गुललेला आहे त्याला खतम करण्यासाठी हे मोहीम चालू केलेली आहे. आणि दुसरा लक्ष भेद माझा आहे की मान्य सरकारने या हायकोर्टाने सांगितलं की 2 घंटे तुम्ही कबूतराला दाना तुम्ही टाकू शकता. चालू झालेला आहे तो जो आमची कबूतरांची राजधानी म्हणजे 300 वर्षापासून तो कबूतरांना तिथं आहे, 100 वर्षापासून आहे भारतात. तिथे तुम्हाला 2 घंटे कबूतर दानाला परमिशन टाकायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? कशाला त्याच्यावर तर तुम्ही ताडपत्री टाकली आहे? राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं फतवा जारी केला आहे की तुम्ही दाना टाकू शकता, 2 घंटे तुम्ही टाकू शकता. तर मग दादरच्या कबूतरखान्याला का नाही आहे? जोपर्यंत दादरचे ते 2 घंट्याची परमिशन भेटत नाही, हे माझा जैन जागृती प्रत्येक टावरामध्ये जायचं माझं मिशन आहे. आपण जर बघितलं, ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे आहेत, त्यांनी आपला एक जुना व्हिडिओ ट्विट केला आहे आणि त्यामध्ये आपण राज ठाकरे असेल किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय, निशाणा साधलाय. आणि त्यानंतर त्यांनी असं म्हटलंय की मराठी आणि मारवाडी असा भाषेचा वाद सुरू केला आहे. आपण बघा, राजस्थानी समाज जो राजस्थान प्रवासी समाज, दुसरे जे बाहेरून लोक आले आहेत, जे आले त्यांच्याशी तुलना आमच्याशी करू नका. आम्ही जेवढं ह्या महाराष्ट्रानं आम्हाला दिलेलं आहे तेवढं आम्ही महाराष्ट्राला पण दिलेलं आहे. आमचा जन्म भली ही राजस्थान बी झाला आहे, पण आमची जी कर्मभूमी आहे हे महाराष्ट्र आहे. आमची आई जरी राजस्थान असेल तर आमची मोठी आई हे महाराष्ट्र आहे. ह्या महाराष्ट्राने आम्हाला सन्मान, समृद्धी, वैभव, प्रगती सर्व काही दिलेलं आहे. जेवढं प्रेम तुम्ही महाराष्ट्र भाषेवर करता. आता बघा, तुम्ही मीरा भाईंदरमध्ये एका पुरोहितला भाषाच्या नावावर त्याला तुम्ही थापडा मारता. नया गावमध्ये राम मंदिर निघाली त्यावेळी तिथं आमच्या भगव्याला जाळण्याची कोशिश केली. ते मनसेवाले कुठे गेले होते? माझाची इच्छा आहे की धर्मवाद करा. और तुम्ही पुष्कळ असे आहात. आता अहिरजी बोलत आहे की असं काही आहे नाही. अरे बाबा, ते मीरा भाईंदरमध्ये थापड मारलेत हे काय होतं? ट्रेनमध्ये एक मुलगा भाषाच्या नावावर त्यांनी आत्महत्या केली, तर ते काय होतं? हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनाचं केलं, आता हिंदवी स्वराज्य राज्य बनावं. तो आमचा बी प्रयास आहे की हिंदवी स्वराज्य बनावं. किती बांगलादेशी आले आहे व त्याला तुमच्यावर तुम्ही कायम केला. हे पायदुनीमध्ये जेवढे बी फेरीवाले आहेत पुरे बांगलादेशी आहेत. मुंब्रामध्ये एका वर्षात 100 कबरे उभी झालेले आहेत. पण ते पहिली मोहीम यशवंत जाधव साहेबांनी काढली होती, राजसाहेबांना काढली होती. भोंग्याची पण ही प्रतिक्रिया राजसाहेबांना काढली होती. पण आता शुभ काय आहेत ते? तुम्हाला असं वाटतं की हा प्रश्न राज ठाकरे सोडू शकता? मराठी भाषेचा जो संबंध आहे हा बघा,
मान्य आमचे बाळासाहेब ठाकरे त्यांच्यानंतर यदि कोई असेल जो मराठी भाषेचा सन्मान आणि प्रेम करत असेल, महाराष्ट्राची जनता राजसाहेबांचा सन्मान याच्यासाठी करतात कारण की ते महाराष्ट्राच्या जनतेसाठी सदा उपस्थित राहतात ना. तो राज ठाकरे आमच्या जैन समाज या तो बोलो, आप जो बोलणे वो करने के लिए तैयार है, पण तुम्ही म्हणताय की मारवाड्याला थापड मारा आणि तुम्ही फोटो काढू नका, हे कशात उचित आहे हो. तुम्ही तुमची चालू करा, पण आम्ही चालू करू म्हणा. म्हणजे तसं उत्तर देणार. जसा तो सरकार देईन ना, आम्ही कशाला तसा देऊ आता. पण आता आम्ही सहन करणार नाही. आम्ही आमचं संघटन उच्च करूया, आम्ही संघटित राहूया. म्हणून मी राजस्थान जे प्रवासी आहेत त्यांना कहेंगा, तुम बटोगे तो पिटोगे. मोदी जी ने कहा बटोगे तो कटोगे. मैं इस जैन समाज को कहना चाहते हूँ, यदि किसी मारवाड़ी को धक्का लगता है तो पूरा मुंबई का राजस्थानी प्रयासी संघ इन लोगों को जो भाषा के नाम पर मारवाड़ी को, गरीब आदमी को मारते, उसको जैसे को वैसा उत्तर देने का प्रति हम तैयारी में है. आप चाहते हैं कि छत्रपति शिवाजी महाराज के हिंदवी स्वराज्य बनना, आप चाहते हैं कि मराठी वाद खत्म होना चाहते, ये राज साहब के अलावा इस महाराष्ट्र के ऊपर दूसरा कोई नेता की ताकत नहीं. मानना वो राज साहब ही है. पण मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येत आहे आणि आपण हे विधान करता असं देखील म्हटलं जाते. बघा, हे न्यूज चॅनलने गलत टाकलेलं आहे. हा लालबागमध्ये मी घुमत आहे प्रत्येक एरावर. मीरा भाईंदरमध्ये उद्धव साहेबांची 25 वर्षापासून शिवसेना कायमी जितत आली होती. मगर काही वर्षापूर्वी जैन मंदिरासमोर पोझिशनचा येत आहे त्यावेळेला जैन लोक काही ॲप्लिकेशन घेऊन गेले होते का हे कत्तलखाने बंद झाले पाहिजे. मुर्गी चकड नाही, हे गाय जे कटतात, जे कदाचित तिथे म्हशी कापतात त्याच्यासाठी. ही मुर्गीच्या चक्करमध्ये नव्हतं गेलो आम्ही. पण एक जैन मुनी करून आला आणि त्यांनी आवाहन केलं, हा जैन मंदिरासमोर तुम्ही मटण आमच्याकडे टाकलं, कारण की या अधर्मी लोकांनी जैन मंदिरासमोर मांस मच्छी अटकवलेलं. टीव्हीवर बघा, गुगलवर बघा, जैन मंदिरासमोर तुम्ही मांस मच्छी तुम्ही त्याला जैन समाजाला हे केलं. आता ते दुसरं काय, ते गोवर्धन पाटील आहेत, आम्ही गिरगावकर, हे काय आहे. जैन लोकांना म्हणतात कोंबडीसारखं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे म्हणतात. आम्ही हा मारवाड्याला कोंबडीसारखे कापू. अरे तुम्हाला कोंबडीसारखे कापत असन ते आता ते बघा, तो हुमायूं कबीर बाबर मेला, त्या बाबरचं काही अस्तित्व नाही आहे. वापस तो बाबरला जन्म करत आहे. हा महाराष्ट्रामध्ये असे बाबर आहेत. इम्तियाज जलील आहे औरंगाबादमध्ये, अब्बू आझमी आहेत, वारिस पठाण आहेत. यांच्यावर तुम्ही छुरी घाला ना हो. आमच्या मारवाड्यावर कशाला करता. कारण की भारतामध्ये ज्या ज्या बी सनातन धर्माला आम्ही हा जैन धर्म आणि सनातन धर्म एकच आहे. जे टिप्पणी केली आहे तुम्ही या ज्या जैन मुनीने जे प्रचार केला, तर हा जैन मुनी सांगत आहे तुम्ही कोणत्याही पार्टीचा प्रचार करू नका, फक्त एकच प्रचार करा, आमचा धर्म वाचला पाहिजे, जीव द्या वाचली पाहिजे, प्रत्येक प्राण्याचा सन्मान केला पाहिजे. या विषयावर आपण पुन्हा एकदा आंदोलन देखील सुरू करणार. जसं आझाद मैदानामध्ये 1 दिवसाचं तुम्हाला परवानगी दिली होती आणि आता पुन्हा एकदा तुम्ही आंदोलन करणार आहे. बघा, काही गद्दार नेता आहेत, हा विषयाला ते करतात की भाई आम्हाला इलेक्शनमध्ये फायदा होणार नाही, त्याच्यामुळे काही लोक आमच्या जनताला भ्रमित करत आहे. त्या भ्रम काढायसाठी मी प्रत्येक टावरमध्ये जात आहे आणि त्याचा मला प्रतिसाद बी खूप मोठा भेटणार आहे. आज मीडियामध्ये गेलं आहे की महाराज मोर्चा काढणार आहे, आंदोलन करणार आहे. आम्ही बिलकुल कोई आंदोलन नाही करणार आहे, नाही मोर्चा काढणार आहे. बरोबर, आम्ही फक्त दादर कबूतर गाण्यावर अमरण अनशन करणार आहे आणि प्रत्येक जैन लोकांना करत, जोपर्यंत जे 2 घंट्यासाठी तारपत्री खोलत नाही तोपर्यंत जैन समाज ना त्या लोकांना ओढ देणार आणि नाही जैन समाज तोंडामध्ये पाणी टाकणार आहे. कारण की 15 दिवसाचं मला अल्टिमेट दिलं की सरकार गंभीरताने घेत आहे म्हणे. गंभीरता म्हणते त्याला 1 महिना झाला राजो, अजूनही कबूतर मरत आहेत. या विषयासाठी आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जैन समाज उतरणार निवडणुकीच्या रिंगणात. बघा, आमचे मान्य हार्दिकजी हुंडी आहेत, हे 25 वर्षापूर्व आहेत. जागतिक योगी सभागृह माझी सभा होती त्यावेळी काही जैन लोक आलेत आमच्याकडे की महाराज हमको नई पार्टी बनाना है. तर मी घोषणा करून टाकली. ते घोषणा तारखेपर्यंत एक हार्दिक हुंडी आहेत, त्यांनी जनकल्याण पार्टीची स्थापना केली आहे. मी स्वतः मी एक जैन मुनी आहे, मी सर्वांचा सन्मान करेन. जो हिंदी हित की बात करेगा, जो प्राणियों के प्राणी मित्र की बात करेगा, जैन समाज उनको साथ रहेगा. अब जो हार्दिक जो हुंडिया पत्रकार है, जैन समाज अपने अपने जरूर उनको यदि मंदिर सुरक्षित नहीं है, कुत्ता सुरक्षित नहीं है, गाय सुरक्षित नहीं है, हमारे मारवाड़ी समाज राजस्थानी समाज सुरक्षित नहीं है, तो उनको वोट देके क्या करें. जिसकी ताकत होती है, हमें मालूम पड़ गया है कि जिसकी वोट बैंक है
उस आदमी की ताकत अच्छी है। इसलिए हम जैनों को चाहते हैं अपनी वोट बैंक को मजबूत करें और अपने कर्तव्य को पालन करें और हिंदू धर्म, सनातन धर्म और मारवाड़ी के लिए अपन प्रेम भाव रखें। महाराष्ट्र के अंदर जब भी बाढ़ आती है, महाराष्ट्र के अंदर कोई उद्धरव आता, अभी विदर्भ के अंदर बाढ़ आई, 2 करोड़ का चेक हमने देवेंद्र फडणवीस साहब को दिया, उनके लिए दिया। बाबूलाल जी भंसाली करके एक है साचौर की, उन्होंने दिया है। ऐसी कितने मारवाड़ियों ने छुपा कर दिया है। जब महाराष्ट्र के अंदर बाढ़ आती है तो सबसे ज्यादा यदि वहां पे जाता है तो मेरे कार्यकर्ता जाते हैं। हे होते जैन मुनीचे निलेशचंद्र मुनी आणि त्यांनी असं म्हटले की जर मारवाडीला जर धक्का लागला तर मनसेला जशात तसं उत्तर आम्ही देऊ, असं देखील त्यांनी ते विधान केलं आहे। कॅमेरामन अमित शिकवणसह मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।